आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। सांगली जिल्ह्यातील गोरगरीब वयोवृद्धांचा आधाराशी ओळख असणारे हौसाई वृद्धाश्रम हे खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन मार्फत सांगलीतील शालिनी नगर येथे गेले 3 वर्षापासून चालवले जात आहे। हौसाई वृद्धाश्रमास केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून वृद्धाश्रमात सगळ्या सुविधा मोफत मिळणार असून गरजू वृद्धांनी या वृद्धाश्रम सेवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक संदेश भाऊ भंडारे यांनी केले आहे। यावेळी हौसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सचिव निलेश भंडारे, बहुजन नेते भीमराव भाऊ भंडारे, अधीक्षक सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कांबळे उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त वृद्धाश्रमामध्ये गोरगरीब वृद्धांच्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्रीच्या नावाने सांगलीतील मागील 3 वर्षापासून हौसाई वृद्धाश्रम सुरू करण्यात आला असून सध्या या ठिकाणी 25 वृद्ध राहत आहेत। यामध्ये 10 महिला आणि 15 वृद्धांचा समावेश आहे। या ठिकाणी वृद्धांना मोफत निवास, जेवण, कपडे, आरोग्य सेवा दिल्या जातात। या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे। पोषक आहाराची उत्तम व्यवस्था आहे। शुद्ध पाणी आणि आठवड्याला आरोग्य तपासणी मोफत केली जाते। प्रत्येक वृद्धाला पलंग, गादी, बेडशीट व इतर साहित्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, रोज सकाळी योगा, प्राणायाम आणि कलात्मक खेळाचे साहित्य व मोकळी जागा उपलब्ध आहे। करमणुकीसाठी टीव्ही, पेपर, पुस्तके या ठिकाणी आहेत। भजन आणि कीर्तनाचे सर्व साहित्य व वाद्य वृद्ध या ठिकाणी आहे। केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार संस्थेने केला आहे। सांगली जिल्ह्यातील गरजू व निराधारांचा नव्हे तर 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ही मोफत सुविधा दिली जाते। मातोश्री हौसाई बंडू आठवले यांच्या त्यागाचा आदर्श समाजासमोर जावा हा संस्थेचा उद्देश आहे। 5 गुंठे जागेत 2 मजली इमारतीमध्ये वृद्धाश्रम उभा करण्यात आला आहे। या ठिकाणी 1 डॉक्टर, 2 नर्स, 1 अधीक्षक, डाटा ऑपरेटर, MSW पदवीधारक, सामाजिक कार्यकर्ता, स्वयंपाकीण मावशी, सहाय्यक आणि शिपाई असे 17 जणांचा स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाई यांनी आठवले साहेबांसारखं नेतृत्व घडवले आहे। पीडित, उपेक्षित लोकांना त्यांच्या हक्काचे घर देण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी स्वीकारलेली असून जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक संदेश भंडारे यांनी केले। यावेळी संस्थेचे संचालक शाबात मेहतर, महेंद्र गाडे, जितेंद्र पवार, विकास भंडारे, सचिन साबळे, चंदन बनसोडे, नजीर मुजावर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। केंद्रीय मंत्री तथा आपल्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 16-17 वर्षापासून आपण खासदार रामदास आठवले युथ फाउंडेशन ही संस्था चालवतोय। संपूर्ण देशभरामध्ये हेल्थ असेल, स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल, या सगळ्या फॅकल्टीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करतो। वास्तविक पाहता सांगली जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम गरिबांच्यासाठी म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाच्या अंतर्गत आपण रामदास आठवले युथ फाउंडेशनच्या माध्यमातून संचलित भारत सरकारच्या मान्यतेनं हौसाई वृद्धाश्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। गेल्या 3-3.5 वर्षापासून जिल्ह्यातील गोरगरीब जे 60 वर्षाच्या वरील वृद्ध आहेत त्याची सेवा व्हावी, त्यांना आपल्या हक्काचं घर मिळावं, त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार, मग तिथं उपचार मिळत नाहीत, घरामध्ये कोण सेवा करत नाही, अशा पद्धतीची सगळी गरीब माणसं जी आहेत ते आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतो। हौसाई बंडू आठवले या आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मातोश्री होत्या आणि त्यांनी आपल्या मुलाला अशा पद्धतीनं हालाकीतून, अतिशय गरिबीतून, जे 6 महिन्याचे आठवले साहेब होते तेव्हा त्यांचे वडील वारले आणि 6 महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी आपलं जे काही बाळाचं संगोपन केलं हौसाई आठवलेंनी, ती फार मोठा आदर्श या समाजामध्ये घालून दिलेला आहे। वास्तविक पाहता सांगली जिल्ह्यातल्या सावळसारख्या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं, मोलमजुरी करून आपल्या मुलाला मंत्रिपदापर्यंत पोहोचवणं ही कुठल्याही माऊलीला न जमणारी गोष्ट दिवंगत हौसाई आठवले यांनी केली आणि म्हणून त्यांचं त्यांचं नाव लौकिक व्हावं म्हणून आणि त्या माऊलीचं नाव कुठेतरी या जगाच्या पटलावरती यावं म्हणून आम्ही स्वतः रामदास आठवले युथ फाउंडेशनच्या माध्यमातून
हे हौसाईच्या नावाचं वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे. या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाच नव्हे तर कर्नाटक असेल, शेजारचं राज्य कर्नाटक आहे, त्याचबरोबर शेजारचे जिल्हे आहेत, या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या माता भगिनी आहेत, काही मुलांना बाबा आईवडील सांभाळता येत नाहीत, अशा सगळ्या लोकांच्या 60 वर्षाच्या पुढच्या प्रत्येक वृद्धासाठी हे मोफत अशा पद्धतीचं वृद्धाश्रम सुरू केलं आहे. आणि हे वृद्धाश्रम सुरू करत असताना 3.5 वर्ष आम्हाला खूप हालापेक्षा सोसाव्या लागल्या. कधी लाईट बिलासाठी पैसे मिळाले नाहीत, कधी अन्नधान्यासाठी आम्हाला केंद्रीय मंत्री आठवले साहेब, त्यांच्या सुविध पत्नी सीमाताई आठवले यांनी आम्हाला मदत केली. त्याचबरोबर आम्ही हे सगळं करत असताना या सांगली जिल्ह्यामध्ये हे सगळं काम पाहून केंद्रीय मंत्री आठवले साहेबांच्या डिपार्टमेंटनं आम्हाला केंद्र शासनाची ही मान्यता दिलेली आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये गोरगरीब लोकांच्या सगळ्या सेवा करण्यासाठी म्हणून 60 वर्षाचा कोणी वृद्ध असेल तर त्यांना या ठिकाणी मोफत खाणं पिणं, राहणं, त्यांच्या औषधोपचार ह्या सगळ्या सोयीसुविधा आणि संपूर्णपणे सर्व सोयीनियुक्त असं एक वृद्धाश्रम चालवण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक पाहता या संस्थेचे हौसाई वृद्धाश्रमाचे जे चेअरमन आहेत सिद्धार्थ कांबळे, ते पुण्यामध्ये उद्योजक आहेत. सगळी संचालक बॉडी आपण जर पाहिली तर सगळे छोटे मोठे उद्योग करणारी व्यावसायिक मंडळी आहेत. मी जरी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष जरी असलो, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नावाची ही जी संस्था आहे, तरीसुद्धा हे सगळं लोकवर्गणीतून गेल्या 3-3.5 वर्षापासून सुरू आहे. आणि हे सांभाळण्यासाठी म्हणून आता केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे, ती खरोखरच आम्ही सक्षमपणे पार पाडू. कारण की हौसाईसारखं एक आदर्श असणारं मातोश्रीचं प्रेम आम्ही बघितलेलं आहे. हौसाईनं जे काय काम केलेलं आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही ह्या जिल्ह्यातल्या तमाम बहुजनांना, या जिल्ह्यातील तमाम, तिथं जात पात धर्म काही नाही आहे, 60 वर्षाची जी कोण व्यक्ती आहे, मग ती महिला असो पुरुष असो या कोणी असो, त्यांना या ठिकाणी मोफत प्रवेश दिला जातोय. त्यांची या ठिकाणी सेवा केली जाते. गरम पाणी असेल, खाणं पिणं, स्वच्छ कपडे, हे सगळी सेवा करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे. वास्तविक गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की नशामुक्त भारत, स्वच्छ भारत अभियान अशी अभियानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या देशाचा कायापालट होण्याची जी योजना, कल्याणकारी योजना आलेल्या आहेत, त्या योजनेअंतर्गत ही वयश्रीच्या माध्यमातून, वयश्री जी योजना आहे केंद्र सरकारची, त्याच्या माध्यमातून हे हौसाई वृद्धाश्रम या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये सुरू आहे. तर माझी या माध्यमाच्या म्हणजे या सगळ्या सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझी सगळ्या जिल्ह्यातील, परराज्यातील गोरगरीब जनतेला आव्हान आहे की या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. हौसाई वृद्धाश्रमामध्ये आपल्या आई असतील, हौसाई वृद्धाश्रमामध्ये आपले वडील असतील, ह्याची सेवा अतिशय मोफतपणे आणि नीटनेटकी पद्धतीने निस्वार्थीपणे केली जाते. तर याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आपल्या या वृद्धाश्रमाची वास्तविक 25 जणांची शासन मान्यता जी आहे ती 25 लाभार्थींची शासन मान्यता आहे, परंतु आपण जवळजवळ 31 या ठिकाणी लाभार्थी आता सध्या ठेवलेले आहेत. आणखीन आपल्याला काही लाभार्थी या ठिकाणी घेता येतील अशा पद्धतीच्या सगळ्या सोयीसुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. या ठिकाणी 16 जणांचा स्टाफ आहे, नर्स आहेत, डॉक्टर आहेत. अतिशय उत्तम पद्धतीचं जेवण या ठिकाणी दिलं जातं आहे. सेवा त्यांची करण्यासाठी MTS 2 आपल्याकडे, 1 लेडीज, 2 लेडीज, 2 जेंट्स आहेत. त्यांची सगळ्या सेवा करण्यासाठी म्हणून आपण चांगल्या पद्धतीची इथं सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.